रामकृष्ण हरी माऊली. आज शेळ्यांसाठी चारा नेण्यासाठी इकडे वड्यात खाली आलो होतो बघा. आमच्या रानाच्या कडेला जो वडा आहे. आल्या आल्या थोडस सावलीला बसलो होतो. नंतर इकडं आहोंच शेळ्यांसाठी चारा काढायला चालू आहे. आमच्या इकडं याला शिवरी सुबाबळ म्हणतात. हे काढले आहोंनी शेळ्यांसाठी. वड्याच्या कडेला इथं विहीर आहे बघा. उन्हाळा आहे तरी पण विहिरीला पाणी आहे इथं. खूपच शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे वड्यामध्ये. सगळीकडे झाडेच आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वड्याला काही पाणी नाही. त्यामुळे आम्ही आलेलो आहे चारा नेण्यासाठी शेळ्यांना. इथं बघा आहो वर चढून चारा काढतायत. आहोंला जनावरांची काळजी घ्यायला खूप आवडतं. बघा हे फुलाचं झाड आहे. किती सुंदर झाड आहे फुलाचं. किती आकर्षक दिसते. खूपच कोमल आहे त्याची फुलं. वड्याचं पाणी पूर्णपणे आटले, परंतु ओलावा आणखीन आहे. हिरवगार गवत आहे सगळीकडे बघा. आणि इकडे सुद्धा हे छोटस फुलाचं झाड आहे. ह्या फुलांना पाहून फारच छान वाटलं. आणि ह्या अशा मोठमोठ्या सुबाबळे आहेत. आणि हा घास दिसतोय. हा घास आम्ही 1.5 महिन्यापूर्वी लावला होता बघा. मी आणि आहोनी. तेव्हा वाड्यामध्ये थोडं थोडस पाणी होतं. तेव्हा आम्ही हा घास सगळीकडे असं थोडं थोडा छोट्या छोट्या कांड्या अशा पाण्यामध्ये खवल्या होत्या. तर किती छान घास उगवलाय बघा. सगळीकडे असं वड्याच्या आतल्या साईडनं असं बाजूने सगळीकडे लावलं होतं. तर खूपच छान उगवलाय घास. आणि तुतीची देखील आम्ही झाडे लावली होती. तुती शेळ्यांसाठी खायला चांगली असते आणि शेळ्या भरपूर खातात तुती. तर हे बघा तुती किती छान उगवले. किती छान फुटले त्याची पानं. आहोंचा हा छंद आहे जनावरांसाठी चारा निर्माण करणं, त्यांच्या पाण्याची सोय करणं, त्यांचा दवाखाना करणं, त्यांची काळजी घेणं त्यांना फार आवडतं. तसं तर आम्ही शेळ्यांना घेऊन इकडे खालीच येत असतो, परंतु ऊन फार आहे म्हणून आम्ही चारा नेण्यासाठी त्यांना आलो होतो. ही तुतीची झाडं मोठी झाली का, घास मोठा झाला का आम्ही आमच्या शेळ्यांना नेऊन टाकणार. ही पुढची सोय करून ठेवली आहोंनी. किती मोठा घास आलाय बघा. आपण एखादं चांगलं काम केलं का त्याचं यश मिळतच. किती छान उगवले हे पाहून खरंच छान वाटलं. आपण केलेलं हे काम सक्सेस झालं, पूर्ण झालं असं वाटलं. हिरवगार गवत आहे वड्यामध्ये. आणखीन पुढे आहे घास. इकडे मागं पण आहे. आणि आम्हाला वडा जवळ असल्यामुळे, अशी हिरवीगार सगळी झाडं असल्यामुळे, शेवरी, उंबर वगैरे आम्हाला जनावरांना शेळ्यांना काही चारा कमी पडत नाही. आणि मी आहोंसोबत आले का असं पाणी तापवायसाठी असं जळण गोळा करत असते. आणि आहोंसोबत जाताना हे घेऊन जात असते. असं रानातलं काम करताना एक वेगळीच मजा येते. शहरात हा आनंद अनुभवायला भेटत नाही. गावाकडे हा आनंद खूप छान अनुभवायला भेटतो. आणि ह्याचा आनंद काय वेगळाच आहे. आहोंनी उंबराचे फाटे काढलेत बघा आता. उंबर देखील खूप आवडीने खातात शेळ्या. खूप पाणी असतं या वड्याला. आता पूर्णपणे आटलाय हा वडा. त्यामुळेच आम्ही वड्यामध्ये उतरतोय खाली. आता हे उंबरीचे फाटे, शिवरीचे फाटे एवढा चारा आता आम्ही गोळा केलाय. आणखीन बघतायत आहो तिकडं. तिकडे चाललाय चारा काढायसाठी. खूप मोठी मोठी झाड आहेत तिथं. हिरवीगार झाड आहेत. आणखीन चारा काढत आहेत बघा. शेवरीचे फाटे मोडून काढलेत हाताने. आणखीन काढा लागलेत वर चढून.
आणि हे बघा, हे फळ्याचं झाड आहे. ह्याच्यापासून किरसुनी बनवतात. तर खूप मोठी झाड आहेत वड्याच्या कडेला अशी फळ्याची. आणि आमच्या विहिरीच्या कडेला देखील आहेत झाडे. आणि ह्याच वड्याच्या कडेला इथं आणखीन एक विहीर आहे. ही विहीर खूप मोठी आहे बघा, खूप खोल आहे विहीर. खूप पाणी आहे विहिरीला आणि या विहिरीमध्ये एक मासा बघा किती शांतपणे बसलाय. त्याला थोडी सुद्धा चाहूल नाही की आम्ही तिथं आलोय. त्याला कसलाच आमचा आवाज वगैरे आला नाही. किती शांतपणे बसलाय तो. असं निसर्गरम्य वातावरण, असं मास, असं पाणी, असं डोळ्यामध्ये साठवून ठेवावं असं वाटतं निसर्गाचं. आणि हे दृश्य फक्त गावामध्येच असतं. आता बघा, शांत बसलाय तो मासा. आता अहो दगड टाकणार होते. टाकला अहोनी दगड आणि पळाला मासा. तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे रानातील, शेतातील, मंदिराजवळील सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.